सेक्स ही शारीरिक गरज आहे, पण त्याच्यासाठी रेड लाईट एरियामध्ये जायलाच पाहिजे का? खरं तर आपण जेव्हा संबंधाचा विचार करतो ना, ही प्रत्येकाची शारीरिक गरज आहे. पण जेव्हा आपण ती गरज कुठल्या तरी पैसे देऊन विकत घेतो, त्यावेळेला नक्कीच आपल्याला अनेक गोष्टींचा सामना करायला लागतो. आणि त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की नैतिकदृष्ट्या हे बरोबर आहे का? बघा ना, हे जे सेक्स वर्कर असतात, हे पैसे जेव्हा घेऊन संबंध ठेवतात त्यावेळेला त्यांच्या मागे त्यांचं किती एक्सप्लॉयटेशन असतं, त्यांच्यावर अत्याचार झालेले असतात, त्यांना जबरदस्तीने या व्यवसायात आणलेलं असतं. ही झाली त्यांची बाजू. पण आपण जेव्हा तिथे या अशा रेड लाईट एरियामध्ये संबंध ठेवायला जातो त्यावेळेला नक्कीच आपल्याला देखील अनेक आजार होऊ शकतात. HIV तर आपल्याला माहितीच आहे, पण त्याच्याबरोबर इतके लैंगिक आजार आहेत, याच्याने नुसतं आपण आपलं आयुष्य बर्बाद करत नाही, तर आपल्या इतर पार्टनरनाही हे आपण आजार देऊ शकतो. मग खरंच रेड लाईट एरियामध्ये जाऊन आपली गरज भागवायची का? केवळ पॉर्न बघून त्याच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी आणि वेगवेगळे एक्सपेरिमेंट करण्यासाठी रेड लाईट एरिया हे उत्तर नाही.